नमस्कार, कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत अशी ज्या पदार्थाची म्हणजे दिवाळीचे जे पदार्थ आपण बनवतो, त्या पदार्थाची सुरुवात आपण ज्या पदार्थापासून करतो, तोच पदार्थ आज आपण बनवणार आहे. तोही अगदी खमंग आणि खुसखुशीत असा हा पदार्थ म्हणजेच करंजी. चला तर अशी खुसखुशीत करंजी कशी करायची ते आज या चॅनेलवरती पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं एक भांडं घेतलेलं आहे. एक डिश घ्यायची आहे आणि त्या डिशमध्ये आपण इथं 2 वाट्या मैदा घेणार आहे. 2 वाट्या मैदा म्हणजे हा अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम प्रमाणामध्ये आहे. आता अर्धा किलो मैद्यामध्ये मी 2 चमचे इथं रवा टाकणार आहे. रव्यानं अतिशय खुसखुशीतपणा येणार आहे. त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये 2च चमचे फक्त तेलाचं किंवा तुपाचं मोहन टाकायचं आहे. मी इथं तेलाचं मोहन टाकलेलं आहे आणि ते जे तेलाचं मोहन असतं ते सगळं या पिठाला लागलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण हे पीठ पूर्ण चोळून मळून घ्यायचं. म्हणजे पूर्ण त्या पिठामध्ये हे मोहन बसलं पाहिजे. आता थोडं-थोडं पाणी घालायचं आणि त्यानंतर आपण छान असा गोळा तयार करून घ्यायचा. इथं दुधाचा देखील वापर करू शकतो म्हणजे पीठ मळण्यासाठी, पण शक्यतो करंजीचं पीठ मळताना पाण्याचाच वापर करावा आणि त्यानंतर असा छान गोळा मळून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला बघा तुम्ही इथे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते एवढ्या पद्धतीनं हा आपला असा हा गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर हा गोळा मळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळासाठी भिजायला ठेवायचं. त्यानंतर आपण इथं आता सारण करायला घेऊया. सारण करण्यासाठी गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 2 चमचे मी इथं खसखस घेतलेली आहे. ती खसखस छान अशी भाजून घेणार आहे. आता त्याच कढईमध्ये मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे. तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात ते तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. मी इथं काजू, बदाम आणि पिस्ताचे काप घेतलेले आहेत. ते इथं मी छान असे भाजून घेणार आहे. यामध्ये तुपाचा वापर करायचा नाही कारण आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. त्यामुळे तूप टाकायचं नाही. तसंच आपल्याला हे कोरडंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं बघा तुम्ही मी 2 वाट्या मी इथं खोबरं घेतलेलं आहे. हे सुकं खोबरं आहे. हे देखील आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि हे करपवून द्यायचं नाही कारण करपवलं तर सारणचा वास हा वेगळा येतो, टेस्ट देखील वेगळी लागते. त्यामुळं व्यवस्थित आणि मंद आचेवरती आपल्याला हे खोबरं देखील छान असं भाजून घ्यायचं आहे. आता इथं खोबरं देखील पूर्ण भाजलं गेलं आहे. आता हे खोबरं आपण काढून घेऊया. चला त्यानंतर आपण हे खोबरं आता काढून घेणार आहोत. त्यानंतर गॅसवरती त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा तूप टाकणार आहोत आणि आपण सगळ्यात मेन म्हणजे आपण वेगळ्या पद्धतीचा आपण इथं सारण बनवणार आहोत. त्यामुळे इथं मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. लक्षात ठेवा, हे जे तांदळाचं पीठ आहे ते नॉर्मल म्हणजे आपण जे साधं पीठ असतं फक्त तांदूळ बारीक केलेलं ते पीठ आहे. ते पीठ आपण छान असं भाजून घ्यायचं आहे. आता त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि हे आपण जे ड्रायफ्रुट्स जे घेतले होते ते बारीक करून घ्यायचे. अगदी थोडं चालू बंद करून आपल्याला हे ड्रायफ्रुट्स बारीक करून घ्यायचे आहे. म्हणजे अर्धं कच्चं बारीक करून घ्यायचं आहे. आता इथं भाजलेलं पीठ काढलेलं आहे, भाजलेलं खोबरं काढलेलं आहे. आता त्यानंतर आपण जे ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतलेले आहेत ते ड्रायफ्रुट्स काढून घ्यायचे आहेत. आता त्यानंतर बघा इथं भाजलेली खसखस काढून घेतलेली आहे. आता आपण सारण करून घेऊया. हाताने देखील चुरडलं तरी देखील याचा खोबऱ्याचा चुरा होतो. या पद्धतीने आपल्याला कुरकुरीत खोबरं भाजून घ्यायचं आहे. बघा आता हे सगळं आपण एकजीव करायचं आहे. आता त्यानंतर अगोदर आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत. आता साखर एवढ्या प्रमाणामध्ये म्हटलं तर मी 1 वाटी इथं साखर म्हणजे ही पिठी साखर आहे, ती पिठी साखर घेतलेली आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. चला तर आता यामध्ये थोडीशी आपण वेलची पूड घालूया आणि सगळं मिश्रण आपण एकजीव करूया आणि मस्तपैकी आपलं हे असं गोड असं हे सारण आपलं इथं तयार आहे. अतिशय भन्नाट अशी चव लागते आणि अगदी खमंग लागतं. चला तर त्या अगोदर आपण इथं आपण साठा तयार करून घेऊया. आपल्याला पुडाच्या करंज्या करायच्या नाहीत, तरी देखील आपण साठा लावणार आहोत. तरी देखील आपण इथं साठा बनवून घेतलेला आहे. त्याच्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि तुपाचा वापर करून मिक्सरमधनं फिरवून घेतलेला आहे. आता इथं पीठ भिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता त्याचा एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण गोळा काढून घेतल्यानंतर या पद्धतीनं असा रोल बनवायचा आणि त्याचे 3 भाग करून घ्यायचे. बाकीचा भाग आपण बाजूला ठेवणार आहोत म्हणजे झाकून ठेवणार आहोत. आता इथे 3 अशा गोळे करून घेतलेल्या आहेत. चपातीसारखे आपण इथं गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि लाटून घ्यायचे आहेत. बघा चपाती जशी आपण पातळ लाटतो त्याच पद्धतीनं आपण हे लाटून घ्यायचं आहे. होईल तेवढं मोठ्या आकारामध्ये लाटून घ्या आणि या पद्धतीनं आपण सगळे इथं
लाटून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवते त्या पद्धतीनं इथं लाटून घ्यायचं आणि लाटून झाल्यानंतर एक पात अशी या पद्धतीनं टाकायची आणि त्यानंतर त्यावरती आपण साठा जो बनवलेला आहे तुपाचा आणि कॉर्नफ्लॉवरचा तो साठा इथे लावून घ्यायचा आहे. एक पात झाली की दुसरी पात त्याच्यावरती टाकायचं, त्यानंतर त्याच्यावरती साठा टाकायचा म्हणजे साठा लावून घ्यायचा, दुसरी त्याच्यावरती पात टाकायची. असं करत 3 स्टेपमध्ये आपण इथं साठा लावून घ्यायचा आणि व्यवस्थित असं साठा सगळ्या बाजूनी लागला पाहिजे असं या पद्धतीने साठा लावून घ्यायचा आणि व्यवस्थित असं रोल करायचा. रोल आपण कमी जास्त करायचा नाही, एकसारखा रोल बनवायचा आहे. बघा या पद्धतीनं असं गोल गोल फिरवून आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. रोल जर तुम्ही हा कमी जास्त केला तर करंज्या देखील आपल्या ह्या कमी मोठ्या बारीक मोठ्या होतात. त्यामुळं काय करायचं एकसारखंच हा रोल बनवून घ्यायचा आणि त्यानंतर आपण एक चाकू घेऊन असं हे काठ जे आहे ते कट करून घ्यायचे. त्यानंतर आपण आपल्याला जेवढ्या शेपमध्ये पाहिजेत तेवढ्या आकाराचे आपण हे गोळे करून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा आपल्याला पुढाच्या करंज्या करायच्या नाहीत. आपल्याला सिंपलच करंजी बनवायची आहे, पण इथं आपल्याला फक्त खुसखुशीत असायला हवी. करंजी मोडली की आत लेयर्स दिसावे यासाठी आपण अशी ही साठा लावून आपण हे गोळे करून घेतलेले आहेत. बघा या पद्धतीने असा गोळा ठेवायचा आणि आणि त्यानंतर आपल्याला ही पात लाटून घ्यायची आहे. लक्षात ठेवा पुढाच्या करंज्या करताना आपण त्याला कोरण्यानं वगैरे आकार देत नाही. डायरेक्ट आपण त्याला चिकटवतो आणि लगेचच तळायला घेतो. पण आपल्याला इथं आकार द्यायचा आहे आणि त्यामुळं आपण अशी या पद्धतीनं ही करंजी लाटून घेणार आहोत. बघा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं असे हे लाटून घ्यायचे. इथं तुम्ही पाहू शकता आता सगळ्या आपण इथं अशा ह्या पाती लाटून घेतलेल्या आहेत आणि आता आपण इथं करंजी भरवून घेणार आहोत. चला तर काय करायचं एक पात मी इथं दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये. बघा इथं या पद्धतीनं अशी ही पात ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला सारण भरून घ्यायचं. सारण थोडंसं मी जास्त भरणार आहे. बघा 2 चमचे मी इथं सारण भरलेलं आहे आणि कापसाचा जो गोळा एका काठीला लावून मी या पद्धतीनं थोडंसं दूध लावलेलं आहे कडेनी आणि त्यानंतर असं हे पूर्ण चिकटवून घ्यायचं आहे. बघा दूध लावून आपण चिकटवलं की व्यवस्थित अशी करंजी चिकटली जाते आणि तेलात वगैरे अजिबात पसरत नाही म्हणजे तुटत नाही किंवा सारण फाटत नाही. चला तर या पद्धतीने कोरण्यानं असं कोरून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी करंजी आपली इथं तयार होते. चला तर तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण मी दाखवते. आता मी इथं एकदम 4 करंज्या घेतलेल्या आहेत म्हणजे 4 पाती घेतलेल्या आहेत आणि 4 पाती करून आपण इथं करंजी करून घेणार आहोत. बघा एक असं सारण भरून घ्यायचं व्यवस्थित असा हा दूध लावून घ्यायचं. काठीला मी थोडासा कापूस लावलेला आहे आणि त्यानंतर त्या कापसाच्या साहाय्याने मी असं दूध लावून घेणार आहे आणि यानंतर असं व्यवस्थित असं चिकटवून घ्यायचं कोरण्यानं कोरून घ्यायचं आणि तयार आहेत आपल्या इथं सगळ्या अशा ह्या मस्त अशा करंज्या. चला तर आता ह्या सगळ्या करंज्या आपण इथं बनवून झालेल्या आहेत. आता ह्या करंज्या आपण काय करणार आहोत तळून घेणार आहोत. चला इथं तेल गरम झालेलं आहे. आता तुम्ही इथं पाहू शकता मी इथं करंज्या घेतलेल्या आहेत आणि ह्या करंज्या आता अशा आपण एक एक करून सोडणार आहोत. मी इथं एकदम 5 करंज्या सोडलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता तुमच्या कढईमध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या तुम्ही सोडू शकता. पण गॅस मात्र आपल्याला इथं मीडियम साईडवरती ठेवायचा आहे आणि सारखं सारखं करंजीला हलवायचं नाही. थोडंसं असं तेल टाकत राहायचं आणि त्यानंतर आपल्याला ही करंजी उलटपालट करायची. बघा तुम्ही पाहू शकता अगदी टमटमीत फुगलेल्या आहेत आणि लेयर्स देखील सुटलेले आहेत तुम्ही पाहू शकता. बघा अगदी जास्त लाल अगदी जास्त करपवायच्या नाहीत, लालसर जास्त होऊपर्यंत ठेवायचं नाही. अगदी मस्त अशा ह्या खमंग अशा ह्या आपण करंज्या तळून घेणार आहोत. तळण्याची प्रक्रिया देखील अतिशय महत्त्वाची आहे कारण जास्त मोठा गॅस ठेवला तर करंजी करपू शकते, कलर देखील त्याचा चेंज होऊ शकतो आणि करंजी दिसायला देखील अतिशय वेगळी दिसते. पण जरा आपण मीडियम साईडवरती जर गॅस ठेवला तर अतिशय व्यवस्थित अशी करंजी तळली जाते. तुम्ही पाहू शकता सगळ्या करंज्या अशा व्यवस्थित अशा टमटमीत फुगलेल्या आहेत म्हणजे अगदी कुरकुरीत पण दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता लेयर्स देखील आलेले आहेत. सारण देखील अगदी कुठंही निसटलेलं नाही. व्यवस्थित अशा ह्या चिकटवून व्यवस्थित अशा ह्या करंज्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. चला तर इथं सगळ्या करंज्या आपण इथं तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता कलर देखील अतिशय भन्नाट आलेला आहे.
पाहू शकता. चला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर तुम्हाला यातली एक करंजी मी मोडून दाखवते. आवाज देखील ऐकू शकता. अतिशय खुसखुशीत झालेले आहे, कुरकुरीत झालेले आहे आणि तुमची करंजीचा डबा संपेपर्यंत ही करंजी कुरकुरीत राहणार आहे. आणि सारण तर बघाल तर अतिशय भन्नाट चवीचं सारण झालेलं आहे. असं सारण तुम्ही या दिवाळीला नक्की करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर अशा ह्या वेगवेगळ्या दिवाळीच्या रेसिपीज पाहण्यासाठी कोल्हापुरी तडका या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशी ही करंजी नक्की करून पहा. चला तर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.